नमस्कार, प्रतीक्षाच फूड आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर बिर्याणी तर तुम्ही खूप प्रकारच्या खाल्ल्या असतील, पण त्या कशा बनवल्या जातात आणि कोणकोणत्या प्रकारच्या असतात त्याची मस्त अशी सिरीज आपण घेऊन येतो आहे. तर आजची जी पहिली आपली रेसिपी असणार आहे ती असणार आहे मलाई सीख बिर्याणी. तर त्यासाठी इथे मी 500 ग्रॅम बोनलेस चिकनचा किमा करून घेतलेला आहे. त्यानंतर आलं, लसूण आणि मिरचीची बारीक पेस्ट आहे. आता मलाई बिर्याणीमध्ये कुठल्याही प्रकारच्या मसाल्यांचा वापर नाही केला जात, त्याच्यामुळे सगळे जे अख्खे मसाले आहेत तेच आपण इथे वापरतो आहे. त्यानंतर इथे मी जवळजवळ 4 ते 5 कांद्यांची बारीक स्लाईस करून घेतलेले आहेत. 500 ग्रॅम जो आहे बासमती तांदूळ इथे भिजत घातलेला आहे. दही आपल्याला लागणार आहे. मलाई बिर्याणी म्हटली की त्याच्यामध्ये आपल्याला मलाईसाठी अमूलची फ्रेश क्रीम लागणार आहे. साजूक तुपाचा वापर इथे आपण करतो आहे. त्यानंतर कबाबसाठी आपल्याला हे बेसिक मसाले लागणार आहेत. त्यामध्ये धनेपूड आहे, चाट मसाला आहे, गरम मसाला, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ आपल्याला लागेल. इथे मेयोनीज मी घेतलेलं आहे. आता आपण कबाब कसे बनवतात तर त्याची रेसिपी बघून घेऊया. आता कबाब बनवण्यासाठी मी इथे जवळजवळ 1.5 चमचा आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट घालून घेते आहे. आणि जे बेसिक मसाले आपण घेतलेले आहेत ते आपण याच्यामध्ये घालून घेऊया आणि जे मिश्रण आहे आपलं मस्त असं एकजीव करून घेऊया. कबाबचं जे मिश्रण आहे ते तुम्ही जितका वेळ मॅरिनेट करून ठेवाल तेवढं चांगलं होईल, त्याला मस्त अशी टेस्ट येते. आता याचे आपल्याला जे कबाब बनवायचे आहेत त्यासाठी मी इथे स्टिक घेतलेलं आहे, त्यांना मस्त तेल लावून घेतलं आहे आणि छान असे कबाबला आपल्याला आकार द्यायचा आहे, शेप द्यायचा आहे. तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे इथे शेप देते आहे. मस्त असा कबाब आपला रेडी झाला. अशाच प्रकारे सगळे कबाब आपण इथे करून घेतो आहे. कबाब तळण्यासाठी इथे एका पॅनमध्ये मी 1 पळी तेलाची घातली आहे. जेव्हा तेल आपलं मस्त असं तापेल त्यावेळेस सगळे जे कबाब आहेत ते एक एक करून आपल्याला तेलामध्ये घालून घ्यायचे आहेत. तेलामध्ये घातल्याने जे कबाब आहेत ते पटापट शिजले जातात आणि याला आपल्याला पूर्णपणे शिजवायचं नाही आहे, कारण जेव्हा आपण कबाब ग्रेव्हीमध्ये टाकतो तर त्यावेळेस ते अजून शिजले जातील आणि ते तुटले जातात. त्याच्यामुळे आपल्याला फक्त 30 to 40% जे कबाब शिजवून घ्यायचे आहेत. तर फक्त 2 मिनटं आपल्याला एका बाजूने इथे शिजवून घ्यायचं आहे. 2 मिनटानंतर जर तुम्ही बघाल तर आपले कबाबचा कलर पण आहे मस्त असा चेंज होतो. आता 2 मिनटं झालेली आहेत आणि मी कबाब पलटी मारून घेते आहे. तुम्ही बघू शकता की कबाबचा जो कलर आहे तो मस्त असा गोल्डन ब्राऊन तांबूस कलर झालेला आहे. छानपैकी सगळे कबाब आपण पलटी मारून घेऊया आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा आपल्याला हे फक्त 2 मिनटासाठी शिजवून घ्यायचे आहेत. मस्त कबाब रेडी आहे. छान असा मस्त स्मेल येतो. जर तुम्हाला हे कबाब असेच खायचे असतील तर तुम्ही पुदिनाची किंवा कोथिंबीरची चटणी बनवून त्याला डिप करून खाऊ शकता. कबाब आपले एका बाजूला रेडी आहेत, दुसऱ्या बाजूला आपण इथे ग्रेव्हीची तयारी करून घेऊया. त्यासाठी 2 पळ्या मी तेलाच्या घालते आहे आणि जे अख्खे मसाले मी घेतले होते ते तेलामध्ये घालून छान परतवून घेते आहे. जेव्हा आपलं तेल कडकडीत तापतं तर त्यावेळेस आपल्याला इथे कांदासुद्धा घालून घ्यायचा आहे. कांद्याचा जो कलर आहे जोपर्यंत गोल्डन ब्राऊन नाही होत तोपर्यंत आपल्याला याला फ्राय करत राहायचं आहे. छान कांदा मऊसूत आपल्याला करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता मी कशाप्रकारे इथे मिक्स करते आहे. कांदा जेव्हा आपला मऊ होईल त्यावेळेस इथे आपल्याला जेवढी आलं लसणाची किंवा मिरचीची पेस्ट राहिली होती ती सगळी आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि छान याला परतवून घ्यायचं आहे. जोपर्यंत आपला जो कच्चा स्मेल आहे पेस्टचा तो जात नाही तोपर्यंत आपल्याला याला मिक्स करत राहायचं आहे. आता इथे मी बिर्याणी मसाला 2 चमचे घेतला आहे, धनेपूड घेतली आहे आणि चवीनुसार मीठ याच्यामध्ये मी घालते आहे आणि जे मिश्रण आहे ते सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. ज्यावेळेस आपण याच्यामध्ये मसाले घालतो तर त्यावेळेस आपल्याला जी गॅसची फ्लेम आहे ती पूर्णपणे बंद करून घ्यायची आहे. आणि इथे मी 1 वाटी दही घालते आहे. दही छान फेटून आपल्याला घालायचं आहे. त्यानंतर 1 ते 1.5 चमचे जे आपल्याला इथे मेयोनीज घालून घ्यायचं आहे. आता आपण याला मस्त असं मिक्स करून घेतो आहे. ज्या सगळ्या गुठळ्या झाल्या होत्या त्या छान अशा एकत्र करून घ्यायच्या आहेत आणि अर्धी वाटी जवळजवळ अमूलची फ्रेश क्रीम आपल्याला इथे वापरायची आहे. जर तुमच्याकडे फ्रेश क्रीम नसेल तर त्यावेळेस तुम्ही घरची जी साय असते त्याचासुद्धा वापर इथे करू शकता. तुम्ही बघू शकताय ग्रेव्हीला मस्त असा मलाईसारखा कलर आलेला आहे. छानपैकी ग्रेव्ही जी आपली शिजवून झालेली आहे. आता याच्यामध्ये जे कबाब आपण बनवले होते तर त्याचे इथे मी बारीक तुकडे केले आहेत. जर तुम्हाला मोठे कबाब हवे असतील तर तुम्ही मोठेसुद्धा ठेवू शकता.
सगळे कबाब आपल्याला मलईमध्ये टाकून ठेवायचे आणि वरून बारीक चिरलेली मस्त कोथिंबीर आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे. मी मस्त पैकी आता हे मिश्रण सगळं मिक्स करते आहे आणि झाकण ठेवून बाजूला जवळजवळ अर्धा तास आपल्याला हे मॅरिनेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. आता जोपर्यंत आपली जी ग्रेव्ही आहे ती मॅरिनेट होती आहे चिकनसोबत, तोपर्यंत आपण इथे भात घालून घेऊया. त्यासाठी इथे मी सगळे बेसिक जे खडे मसाले आपले होते ते घालून घेते. तर त्याची छान अशी फोडणी मी दिली आहे आणि पाणी घालते. पाण्याला जेव्हा बॉईल येईल तर त्यावेळेस जो आपल्या तांदूळ आपण भिजत घातला होता तो सगळ्या पाण्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि फक्त एक 5 मिनटं जवळजवळ जोपर्यंत मोठी उकळ नाही आहे तोपर्यंतच फक्त आपल्याला हा भात शिजवून घ्यायचा आहे. एक 70 ते 80% जेव्हा भात आपला शिजला जाईल तर त्यावेळेस जो भात आहे तो आपल्याला स्ट्रेन करून ज्या मलाई आपण तयार केली आहे ग्रेव्हीची, तर त्यावेळेस सगळा भात जो आहे तो छानपैकी पसरवून घ्यायचा आहे आपल्याला. आता हा जो आहे मी फर्स्ट 70%च आपला भात शिजवला आहे तो मी यात घालते आहे. एक 2-2 मिनटाने आपल्याला याच्यामध्ये भात जो आहे तो टाकत राहायचा आहे, जेणेकरून आपला जो भात राहिलेला आहे 20 to 30% तो सुद्धा आपल्या जेव्हा बिर्याणी आपण तव्यावर ठेवू दमसाठी त्यावेळेस तो शिजला जाईल. आता मी फूड कलर वापरते आहे. तुम्हाला जर नसेल पाहिजे तर तुम्ही अवॉइड करू शकता. इथे मी येल्लो कलर घेतला आहे आणि एक रेड कलर घेतलेला आहे, जेणेकरून मस्त असा कलर आपल्या बिर्याणीला येतो. आता एका पाण्यामध्ये आपल्याला 1 चमचा साजूक तुपाचा घालून घ्यायचा आहे आणि तो मिक्स करून आपल्याला हे जे पाणी आहे तुपाचं आणि पाण्याचं ते आपल्याला बिर्याणीच्या सगळ्या सभोवती टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून मऊसूद बिर्याणी आपली होईल. जर तुमच्याकडे फॉईल पेपर असेल तर तुम्ही फॉईल पेपरचा वापर करू शकता किंवा आपल्याला एक गव्हाच्या पिठाची कणिक बनवायची आहे आणि ती सभोवताली आपल्याला पातेल्याच्या लावून त्याच्यावर झाकण ठेवून जवळजवळ 30 to 35 मिनिट्स आपल्याला याला छान असा दम द्यायचा आहे. बघू शकता मी सगळा फॉईल पेपर याला मस्त असा लावून घेतलेला आहे आणि इथे मी बाजूला तवा तापून घेतला आहे. त्या तव्यावर आपल्याला ही जी बिर्याणीचं पातेलं आहे ते ठेवून द्यायचं आहे आणि एक 30 ते 35 मिनटं एकदम बारीक गॅसवर आपल्याला हे दम देऊन घ्यायचं आहे. आता जवळजवळ 35 मिनटं इथे झालेली आहेत. 35 मिनटानंतर आता मी हे जे झाकण आहे ते ओपन करते आहे. मस्त वाफा येतात बिर्याणीमधून आणि छान असा सुगंध येतो आहे. आपली जी बिर्याणी आहे ती छानपैकी रेडी आहे. तुम्ही बघू शकता कलर किती मस्त आला आहे आणि जो तांदूळ आहे भात आहे तो सुद्धा पूर्णपणे मोकळा झाला आहे. आता इथे जी कोथिंबीर आहे ती बारीक चिरून आपल्याला याच्यावर घालायची आहे. जर तुमच्याकडे ड्रायफ्रूट्स असतील तर तुम्ही काजू बदाम पण याच्यामध्ये फ्राय करून टाकू शकता, ज्याचा मस्त असा क्रंचीनेस खाताना बिर्याणीमध्ये लागतो. मलाई सीख बिर्याणी आपली रेडी आहे सर्विंगसाठी. एका प्लेटमध्ये आपण याला सर्व करून घेऊया. छान अशा वाफा बिर्याणीमधून येत आहे, तुम्ही बघूच शकता. जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आपलं जे चॅनल आहे प्रतीक्षाज फूड याला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही ही व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून आपण अशाच नवनवीन प्रकारच्या बिर्याणीच्या रेसिपीज बघू शकतो.